नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। चला तर आज आपण बघूया मावा रवा केक एकदम सोप्या पद्धतीने। चला तर सुरुवातीला इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेले, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा इथं जाड घेतलेला आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी इथं साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायची। मिक्सरला फिरवत असताना कमी जास्त करत मिक्सरला फिरवून घ्यायची आणि एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे त्याची। आता इथे बघू शकता मिक्सरला आपण बारीक करून घेतलेले, त्यानंतर एका बाउल मध्ये काढून घेतलेले। तुम्हाला जर वाटलं की रवा बारीक झालेला नाहीये तर इथे तुम्ही चाळणीने पण चाळून घेऊ शकता। आता इथे एकदम बारीक झालेला आहे, त्यामुळे मी चाळणीने चाळून घेतलेला नाहीये। यामध्ये अर्धी वाटी आहे ते दही घालून घेतलेलं आहे। यामध्ये 1/4 कप तेल घालून घेतलेलं आहे। हे नॉर्मल आपलं जे जेवणामध्ये तेल वापरतो ते घालून घेतलेलं आहे। कोणत्याही वासाचं तेल किंवा ज्याला उग्र वास येतील अशा पद्धतीचं तेल याच्यामध्ये घालायचं नाहीये। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे। आता इथं काय झालेलं आहे, जे मी दही घेतलं होतं त्यामध्ये ऑलरेडी पातळ होतं किंवा पाण्याचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे मला वरतून पाणी किंवा दूध घालायची आवश्यकता लागलेली नाहीये। तुम्हाला जर वाटलं की बॅटर थोडंसं घट्ट आहे किंवा दही घट्ट आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मला दूध घालायची अजिबात आवश्यकता नाही, व्यवस्थित बॅटर भिजून तयार झालेलं आहे, कारण की दह्यामध्ये पाणी जास्त होतं। तर आता इथं आपण हे बॅटर भिजून झाल्यानंतर त्यामध्ये मी मिल्क पावडर घेतलेली 15 ग्राम मिल्क पावडर घेतलेली आणि आता आपण ती संपूर्ण याच्यामध्ये घालून घेऊया। त्यामुळे एक छान असा फ्लेवर येतो आणि टेस्टला खूप छान असा केक लागतो। आता इथं मिल्क पावडर घेतलेली ती याच्यामध्ये घालून घेतलेली आणि आपण परत हे मिक्स करून घेऊया। आता इथं आपलं बॅटर आहे ते ऑलमोस्ट मिक्स झालेलं आहे। तर बघू शकता जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची ठेवायची की जेणेकरून केक आपला व्यवस्थित बनला जाईल। आता बघू शकता इथं मी बॅटर आहे ते 5 मिनिटांसाठी मुरत ठेवते आणि त्यानंतर तोपर्यंत आपण ती कढई आहे ती फ्री हीट करून घेऊ। एक कढई घेतलेली, त्यामध्ये जे आपलं मीठ असतं ते घालून घेतलं, त्यावरती एक स्टँड ठेवलं आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपली कढई फ्री हीट होते तोपर्यंत आपण इथं ड्रायफ्रुट्स ते थोडेसे बारीक करून घेऊया। केकला कमीत कमी 10 मिनिटं आपण केक आहे की आपण की रव्याचा केलेला आहे तर थोडा मुरत ठेवायचा आहे, म्हणजे रवा चांगला फुगला जातो आणि केक छानपैकी फुगतो। तर अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स ते कट करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आणि 1/4 चमचा आहे छोटा तो आपण बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे। तसेच आपण व्हॅनिला एसेन्सचा अर्धा चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी टुटी फुटी आहे ती मिक्स करून घेते। ही टुटी फुटी घातल्यामुळे मध्ये मध्ये अशी खाताना लागते आणि मुलांना खूप आवडते। आता इथं आपण एक केकचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर घाला, नसेल तर त्याला तेलाचा हात लावायचा आणि त्यावरती मैदा भुरभुरायचा आणि त्यानंतर आपण हे बॅटर आहे ते त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर स्टीलच्या एखादा डब्बा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पण हा केक तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने जे ड्रायफ्रुट्स मी कट करून घेतले होते बदाम, पिस्ता आणि काजू ते याच्यावरती मधोमध घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण आता याचं झाकण काढूया कढईचं। आता कढई खूप गरम झालेली आहे आणि आता मी केक त्याच्यामध्ये ठेवला, झाकण ठेवलं आणि जो गॅस आहे तो थोडासा स्लो करते, म्हणजे आपली कढई ती फ्री हीट झालेली आहे। आता मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की केकमध्ये कधीच उघडून बघायचं नाही, जोपर्यंत 30 मिनिटं होत नाही तोपर्यंत केक उघडून बघायचा नाही। 30 मिनिटांनंतर एकदा तुम्ही टूथपिकनी हा केक चेक करू शकता की आपला शिजलेला आहे किंवा नाही आहे। जर टूथपिक व्यवस्थित बाहेर निघत असेल तर आपला केक आहे तो परफेक्ट शिजलेला आहे किंवा म्हणजे तयार झालेला आहे असं समजायचं। आता इथं आपला केक तयार झालेला मी काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यावरती ना एक रुमाल टाकूया, म्हणजे केक आहे तो ड्राय बनत नाही आणि एक अर्ध्या तासासाठी असंच आपण नॉर्मल थंड करण्यासाठी ठेवून देऊया। आता अर्ध्या तासानंतर केक आहे तो थंड झालेला आहे। साईडच्या केकच्या कडा आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तिथं बघू शकता केक छानपैकी बेक झालेला आहे आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे। हा केक आहे ना मिल्क पावडर टाकल्यामुळे खूप छान टेस्टी होतो। मुलं हा केक असाही खाऊ शकतात किंवा दुधासोबत वगैरे तुम्ही त्यांना बनवून ठेवला तर त्यांना खाता येईल। आता इथे बघू शकता केकचा कलर कसा छानपैकी बेक झालेला दिसतोय। तर आता आपण त्याला जो पेपर लावला होता तो आपण काढून घ्या, की पेपर आहे ना तो थोडा काही ठिकाणी चिपकत आहे। आता आपण अशा पद्धतीने पेपर काढून घेऊया। हा केक आहे तो खायला खूप अप्रतिम असा लागतो, झटपट तयार होतो, जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही। बघा आपला केक तयार झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर आपण हा हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 दिवस ठेवू शकता। जितका लवकर होईल तितका लवकर हा संपला जातो, कारण की एवढा छान बनतो की हा शिल्लकच राहत नाही। बघा अप्रतिम असा आपला केक तयार झालेला आहे। अशा पद्धतीने नक्की केक बनवून बघा। आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा केक बनवून बघा, नक्कीच आवडेल मुलांना। ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
बेल आयकन प्रेस करा म्हणजे अशाच तुम्हाला रेसिपी पाहायला भेटेल। हा आपला मँगो केक आहे, याची रेसिपी संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहायला भेटेल, ते नक्की बघा।